आषाढ महिन्याच्या अमावस्येला दीपपूजन केलं जातं आणि दिवा हे ज्ञानाचं ऊर्ध्वंगतेचं प्रतीक आहे असं आपण मानतो. अज्ञानाचा नाश करून ज्ञानाकडे जाणाऱ्या मार्गाचा मुख्य आधार आहे दीप. तुम्ही एक दिवा उजळा, त्यावरून तुम्ही हजारो दिवे उजळू शकता. त्यामुळे त्याला वंशवृद्धीचं प्रतीक मानतात आणि या प्रतीकाचं पूजन म्हणजेच दीपपूजन. म्हणूनच आपल्या घरातील जे वंश समोर नेणारे आपले लहान मुलं असतात त्यांचं देखील आपण आजच्या दिवशी म्हणजेच दीपपूजनाच्या दिवशी दिव्याने आपण त्यांचं औक्षण करत असतो. तर नमस्कार, मी पूजा. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर आपल्याला दीपपूजन करायचं आहे. तर बघा, पहिले मी पाटावर किंवा चौरंगावर आपल्याला एक वस्त्र अंथरून घ्यायचं आहे. त्यानंतर त्या दिवशी आपल्या घरातील आपल्या घरात जेवढे पण पितळीचे, तांब्याचे, चांदीचे किंवा पणत्यासुद्धा जे आहे आपल्या घरामध्ये, जे आपण दिवे म्हणून म्हणजे उपयोगात आणलेले आहेत, त्यांना सर्वांना त्या दिवशी स्वच्छ करायचं आहे, धुवायचं आहे आणि स्वच्छ करून त्याचे पूजन करायचे आहे मांडणी करून. तर अशा प्रकारे मांडणी करायची आहे. एका पाटावर किंवा चौरंगावर एक वस्त्र अंथरून घ्यायचे आहे. त्यावर तांदूळ टाकायचे आहे थोडे थोडे आणि हळदी कुंकू त्या प्रत्येक तांदूळावर हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे. त्यानंतर आपले स्वच्छ केलेले दिवे देखील ठेवायचे आहे. आणि बघा, कोणतीही पूजा करण्या अगोदर आपण गणपती बाप्पांची पूजा करत असतो, म्हणून गणपती बाप्पांना देखील आपल्याला दिव्यासोबतच पूजायचं आहे. आणि त्यानंतर तुम्ही दिव्यामध्ये तेल टाकून घ्यायचं आहे आणि जे तुम्ही तुपाचे दिवे लावता म्हणजे जे निरंजन असतं त्यामध्ये तूप टाकायचं आहे आणि तेलाच्या दिव्यांमध्ये तेल टाकून घ्यायचं आहे. आता तेल कोणतं वापरावं, तर तिळाचं तेल असेल तर खूप चांगलं आहे, पण नसेलच तर आपण जे वापरतो देवासाठी त्या तेलाचा आपण उपयोग करायचा आहे. आणि मग त्यानंतर आपल्याला दीप प्रज्वलित करून घ्यायचे आहे. आता बघा, आपण दीप प्रज्वलित करताना एक फार मोठी चूक करतो की दिव्याने दिवा आपण प्रज्वलित करतो, पण हे पूर्ण चुकीचं आहे. असं करू नये. आपण काय करायचं आहे, तर माचीसच्या काडीने म्हणजे आपण एक माचीसची काडी पेटवली, त्या माचीसच्या काडीनेच ती जोपर्यंत जळत राहिली तोपर्यंत आपण दुसरा दिवा पेटवून घ्यायचा आहे. एक दिवा पेटवायचा आहे. पण जर समजा ती विझली तर आपल्याला दिव्याने दिवा न प्रज्वलित करता दुसरी आपल्याला माचीस काडी घेऊन नवीन माचीस काडी घेऊन आपल्याला दिवे प्रज्वलित करायचे आहे. तर ही चूक आपल्याला करायची नाही. प्रत्येक दिव्याला हा मान असतो, त्यामुळे प्रत्येक दिव्याला हा वेगवेगळ्या माचीस काडीने तुम्हाला हे करायचं आहे, दिव्यानं न प्रज्वलित करता. अशा प्रकारे मी दिवे प्रज्वलित करून घेतले आहे. आणि आता आपल्याला काय करायचं आहे, मी अगोदर गणपती बाप्पांची पूजा करून घेतली. त्यानंतर मग दिव्यांना सुद्धा हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे. जेवढे पण दिवे आहे आपल्या घरामध्ये तेवढ्या घरातील सर्व दिव्यांना हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे. अशा प्रकारे विधिवत पूजा करायची आहे. त्यानंतर आपल्या घरात जे फुलं आहेत ते फुलं आपण देवांना अर्पण करायचे आहे. एक अगोदर गणपती बाप्पांना अर्पण केलं आहे मी, कारण गणपती बाप्पांचा मान हा सर्वात अगोदर असतो. त्यानंतर मग एक दिव्यांना फुलं मी अर्पण केले आहे. तसंच आपल्याला करायचं आहे. आता नैवेद्य काय दाखवायचा, तर बघा, आपल्या जे पण आपण साखर म्हणा किंवा दूध साखर म्हणा किंवा शिरा, खीर किंवा काही भागामध्ये नैवेद्य म्हणून पुरणाचा नैवेद्य देखील करतात. तर तुम्ही तुमची इच्छा असेल तर पुरणाचा नैवेद्य देखील करू शकता किंवा दूध साखरेचा, खिरीचा, शिऱ्याचा हा कोणता यापैकी कुठलाही गोड नैवेद्य तुम्ही दाखवू शकता. त्यानंतर अगरबत्ती वगैरे लावून घ्यायची. आपल्याला अगरबत्तीने दिव्यांना ओवाळायचं देखील आहे. आता याच दिवशी कणकीचे दिवे देखील केले जातात. तर आता कणकीचे दिवे कसे करावे, तर कणकीच्या दिव्यामध्ये कणकीमध्ये थोडी हळद मिसळून आपल्याला मीठ नाही मिसळायचं आहे, त्यामध्ये हळद मिसळायची आहे थोडीशी आणि ती मळून घ्यायची आहे आणि एक मुठी दिवे करायचे आहे. आणि हे दिवे 5, 7, 9 अशा विषम संख्येमध्ये करायचे आहे. आणि याच दिव्याने या दिव्यांची आपल्याला म्हणजे आरती करायची आहे, ओवाळून घ्यायचं आहे. आणि मग सायंकाळी त्याच दिव्याने
आपल्या मुलांचे देखील औक्षण करायचे आहे. तर बघा, जशी जशी ज्या ज्या भागामध्ये जशी पद्धत असते त्या पद्धतीप्रमाणे आपल्याला करायचं आहे. पूजा तुम्ही सकाळी अंघोळ झाल्यानंतर, देवपूजा केल्यानंतर देखील करू शकता किंवा सायंकाळी प्रदोषच्या टाईमला देखील तुम्ही पूजा करू शकता. आणि सर्व पूजन वगैरे झाल्यानंतर आपल्याला शुभम करोती म्हणायचं आहे आणि दिव्यांना प्रार्थना करायची आहे की हे दीपा माझ्या जीवनातील सर्व अंधकारमय समस्यांचे निराकरण होऊ दे आणि माझ्या जीवनामध्ये प्रकाश येऊ देत, ही आपल्याला दिव्यांना प्रार्थना करायची आहे. आणि अशा प्रकारे आपल्याला दीपपूजन करायचं आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि श्री स्वामी समर्थ.